आणि तिकडे मध्येच पाऊस पडायचा, ऑक्टोबरच्या महिन्यात पाऊस पडायचा आणि सगळी धांदल उडायची. मग आम्हाला शूट करताना फुल पेस लावायला लागायचा. इकडून तिकडे धावपळ, इकडे तिकडे धावपळ, आणि त्याच्यात काही गोंधळ व्हायचा. जसं म्हणजे ते अगदी प्रासंगिक गोष्टी होत्या. या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. किंवा मला असं वाटतं ना की एक वर्कशॉप असतं, ते वर्कशॉप ह्या निमित्तानं आमचं झालं, ज्याच्यामध्ये परेश मोकाशींसारखा लेखक आणि दिग्दर्शक की कमाल टॅलेंटेड, आणि म्हणजे आम्ही बोलणं, मला असं वाटतं ही सुद्धा खूप धाडसाची गोष्ट. सगळ्यात जास्त मला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रणव आणि मनमीत यांनी शिकवलेलं आहे. सिक्वेन्स होता, आता तो काय हे मी नाही सांगू शकत, पण तो खूप फनी सिक्वेन्स होता आणि थोडासा सिरियस होता. म्हणजे त्याच्यावरती लोक हसणार आहेत, आम्ही हसणं अर्थात एक्सपेक्टेड नव्हतं. तर ती काहीतरी करत असते आणि आम्ही तिला थांबवत असतो आणि तिने अचानक काहीतरी इम्प्रोवाईज केलं आणि आम्ही सगळे असे प्रॉपर खूप सिन्सिअर आणि कॅरेक्टरमध्ये होतो आणि तिने अचानक काहीतरी एक गोष्ट इम्प्रोवाईज केली आणि ती एवढी फनी होती की मी तिकडे नुसतं माझं असं एवढंच झालं. म्हणजे माझा आवाज पण नाही आला, पण मी व्यवस्थित हसले होते आणि नंतर तो शॉट ओके झाला. वेगळ्या प्रकारची फिल्म आपण करतोय, त्याच्यात कसा प्रकारचा सेन्स ठेवून काम करायचं हे पहिले तर आम्हाला परेश सरांनी 1 महिना वर्कशॉप घेऊन शिकवलं. मराठी फिल्म याचे वर्कशॉप होणं ही खूप मोठी गोष्ट वाटते मला, आणि ह्या लेवलला काम मराठीत झालंच पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, मी ऐश्वर्या. प्लॅनेट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी या सिनेमानिमित्त आज आम्ही इतक्या सुंदर कलाकारांसोबत इथे बसली आहे आणि धमाल कॅरेक्टर्स आहेत हे सगळे. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळेच छान दिसत आहे. आणि आता मी येईन तुमच्या, थँक्यू. तुमच्या पोस्टरमध्ये तुम्ही सगळेजणच खूप लक्ष वेधून घेत आहे. म्हणजे ईच अँड एव्हरी कॅरेक्टर त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं सांगतं आणि स्वतःकडे लक्ष वेधून घेत आहे. म्हणजे कुणाकडे बघू आणि कुणाकडे नको असं होतं आहे थोडक्यात. पण आता मला जाणून घ्यायची आहे आधी की तुमची कॅरेक्टर्स काय आहेत आणि मग मी येईन की तुम्ही काय काय धमाल केली आहे त्याच्याकडे. सुरुवात प्रणव तुझ्यापासून. हिच्याकडे बघून सगळं बोलली आणि माझ्याकडे माईक दिला यार पहिला. मी म्हटलं आता हिच्यापासून सुरुवात होते. मी या सिनेमामध्ये भास्कर नावाचं पात्र करतो आहे आणि खूप इंटरेस्टिंग पात्र आहे ते. नाटक मंडळींमधला तो आहे, त्याचं नाटक आहे आज, आणि त्याचबरोबर त्याचा एक वेगळा उद्योगसुद्धा त्याच दिवशी सुरू आहे. आणि तो काय आहे, त्याच्यामुळे कशी धमाल होते आणि काय गंमत होते हे माझं पात्र आहे. तरुण आहे जो एका काय म्हणतात की नाटकाच्या वेडाने आणि त्याचबरोबर स्वातंत्र्यप्रेमाच्या वेडाने असा तो झपाटलेला आहे आणि त्यासाठी त्याची धडपड चाललेली आहे, असं माझं पात्र आहे. सो खूप मजा आहे, धमाल आहे, खूप मजा केलेली आहे. विनोदी पात्र आहे, लक्षात आलंच असेल एकंदरीत त्याच्यावरनं. मी स्वातंत्र्य सैनिक वगैरे होणार म्हटल्यानंतर त्यात थोडं नाही नाही मी 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 असं म्हटलं मी रे. हां, स्वातंत्र्य सैनिक असं नाही, पण मी स्वातंत्र्य म्हणजे असं की आपल्याला एक बघण्याचा दृष्टिकोन झालेला असतो ना त्यांच्याबद्दलचा तसा, म्हणून मी म्हटलं, बाकी काय नाही. सो ती गंमत आहे त्याच्यामध्ये आणि बाकी हे सगळेजण आहेत. सो आणखीन मजा आहे. सो त्यांच्या पात्राबद्दल तेच सांगतील. माझ्या पात्राचं नाव आहे कुंडलिनी आणि नाव जेवढं भन्नाट आहे तेवढंच भन्नाट पात्र आहे. पण अर्थात मी अजून पात्राबद्दल फार काही नाही सांगू शकत, नाही तर तुमची मजा कमी होईल. त्याच्यामुळे मनमीत आता माझं पात्र आहे बबन. बबन हे नाव जितकं निरर्थक आहे तितकंच निरर्थक ते पात्र आहे. निरर्थक आहे, त्याला काय अर्थच नाही आहे, त्याच्या वागण्यालाच अर्थ नाही आहे. तो काहीही करत असतो, त्याला वाटेल ते तो करत असतो, त्याला जे वाटत नाही तेही तो करत असतो. त्यामुळे फारच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे. आणि मला वाटतं की ही फिल्मच इन जनरल ना, म्हणजे एक स्टोरी तर आहेच, स्टोरीचा बेस तर लागतोच एका चांगल्या स्टोरीचा, पण ही कॅरेक्टर्सची फिल्म आहे. त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर, जसं तू म्हणालीस की वेगळं वाटतं आहे, एक लक्ष वेधून घेणारं वाटतं आहे, तर ह्याच्यासाठीच की प्रत्येक कॅरेक्टर आहे ना ते लिहिलं खूप छान गेलं आहे, खूप वेगळं गेलं आहे आणि ते प्रत्येकाला क्लिअर आहे. त्यामुळे ती प्रत्येक पात्र ते वेगळं वाटतं आहे त्या पोस्टरमध्ये सुद्धा. असं वेगळं कॅरेक्टर आहे माझंही, त्याचं नाव आहे बबन.
पण या सिनेमामध्ये खूप दिग्गज मंडळी आहेत. त्याचप्रमाणे मधुगंधा मॅम आणि परेश सरांनी डिरेक्ट केलं आहे. मधुगंधा मॅमनी ते लिहिलं आहे. सो जेव्हा इतकं लिहिलं आहे, सो इतके जेव्हा दिग्गज लोकांचं त्याला हात लागलेला असतो, सो या लोकांसोबत एकतर काम करणं आणि हा एक्सपिरियन्स तुम्हा सगळ्यांसाठीच कसा होता? आता मी सुरुवात तिच्यापासून करते, तुला टाईम देते. अनएक्सपेक्टेडली या फिल्मसाठी फोन आला अचानक आणि सुरुवातीला मी काही विचारलं नव्हतं की गोष्ट काय आहे, नाव काय, मला काही माहिती नव्हतं. ही फिल्म कोणाची आहे हे ऐकूनच मी म्हटलं की हो या महिन्यात मी फ्री आहे आणि मला करायला खूप आवडेल. मग स्क्रिप्ट काय आहे, कॅरेक्टर काय, हे सगळं खूप नंतर आलं आणि मी आधी काही विचारलं पण नव्हतं, कारण माझी खूप इच्छा आहे चांगल्या लोकांबरोबर काम करण्याची. आणि या सिनेमाच्या निमित्ताने डिरेक्टर असेल, प्रोड्युसर असेल, सगळे ॲक्टर्स असतील, म्हणजे माझ्यासाठी खरोखर हा एक खूप मोठा मास्टर क्लाससारखा होता. कारण मी पहिल्यांदाच एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये काम केलं आहे. जसं फार्सिकल फिल्म आहे, कॉमेडी फिल्म आहे. त्याच्यामुळे ह्यांनी तर म्हणजे तुम्हाला सांगते, बाकी सगळे तर ठीक आहेत, म्हणजे प्रशांत दामले, आनंद इंगळे, गीतांजली कुलकर्णी, वैभव मांगले, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, सगळे बाकी सगळे ठीक आहेत. पण सगळ्यात जास्त मला जर कोणी शिकवलं असेल तर ते प्रणव आणि मनमीत यांनी शिकवलेलं आहे. कारण त्यांना असं वाटायचं की आपल्याला खूप येतं आणि मग ते मजा केली. नाही, अशीच धमाल कॉमेडी फिल्म आहे आणि प्रत्येक गोष्ट सिरियसली येस आणि मॅडनेस आहे. त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला खरोखर खूप शिकायला मिळालं या फिल्ममधून आणि आय एम व्हेरी लकी की मला एवढ्या लहान वयात एवढ्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. पण खरं आहे की या सगळ्यांबरोबर काम करायला मिळणं हे खूप भाग्याची गोष्ट आहे. किंवा मला असं वाटतं ना की एक वर्कशॉप असतं, ते वर्कशॉप ह्या निमित्तानं आमचं झालं, ज्याच्यामध्ये परेश मोकाशींसारखा लेखक आणि दिग्दर्शक की कमाल टॅलेंटेड आणि म्हणजे आम्ही बोलणं, मला असं वाटतं ही सुद्धा खूप धाडसाची गोष्ट आहे त्यांच्याबद्दल. सो इतका अप्रतिम टॅलेंटेड माणूस. आणि त्याच्याबरोबर आम्हाला वैभव मांगले असेल किंवा आनंद इंगळे असेल किंवा गीतांजली ताई असतील किंवा राया अभ्यंकर, सगळेच जण, आता एकेकाची नावं घेणं काही हे नाही, पण हे सगळेच जण की जे NSDमधून आलेत, खूप काळ थिएटर करतायत, किंवा आनंद इंगळेंसारखा माणूस जो एका वेळेला 4-4 नाटकं करतो, किंवा वैभव मांगले सुद्धा एका वेळेला 3-3 नाटकं करतो, गीतांजली ताई NSDमधून आले. सो मला असं वाटतं ना की ह्या सगळ्यांबरोबर काम करायची एक गंमतच वेगळी आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला आपण आणखीन विचार करतो, त्यावेळेला स्वतः आपल्याला प्रशांत दामले मिळतात की त्यांच्याबरोबर त्यांचं एक वेगळा ह्युमर आहे, तो समजून घेणं, तो टिपणं, त्याच्यात काहीतरी नवीन आजही आम्हाला मिळतंय. ते इतके वर्ष 12,500 प्रयोग केल्यानंतर सुद्धा तो जो अनुभव आहे, 13 आता होतील त्यांचे, तर इतके प्रयोग केल्यानंतर त्यांचा जो एक एक्सपिरियन्स झाला आहे ना, ते एक एक गोष्टीतनं तो साध्या साध्या कळत असतो. सो मला असं वाटतं ना की ही फिल्म ही आमच्यासाठी एक प्रकारचं वर्कशॉप होतं. अद्वैत असेल, अद्वैतसुद्धा, मी आणि अद्वैतने एकत्र एकांकिका स्पर्धा केलेल्या आहेत. सो आमचं एक तेव्हापासूनचं एक हे होतं की यार अद्वैतची एकांकिका बघायला जाऊया, की अद्वैतला असं होतं की अरे प्रणव काम करतं, बघायला जाऊया आपण. सो ह्या गोष्टी त्यावेळेस सुद्धा होत्या, किंवा गणेश मयेकर असेल. सो मला असं वाटतं की हा एक्सपिरियन्स आहे, हे वर्कशॉप आहे आणि आम्हाला खूप मजा आली. यातनं काही आपल्या पुसलेल्या गोष्टी असतात ना, किंवा त्याच्यावरती थोडीशी धूळ जमा झालेली असते, अशा गोष्टी या लोकांचा ह्युमर बघून पुन्हा एकदा त्या ब्रशअप होतात, किंवा त्यांची काम करण्याची पद्धत बघून ब्रशअप होतात. आणि ऑफकोर्स परेश मोकाशी यांच्याबरोबर काम केल्यानंतर तुम्हाला तुमच्यात अजून काय नवीन आहे, किंवा काय तुमच्यात आहे ज्याच्यावरती तुमचं लक्षच नाही गेलं आहे, अजून तुम्हाला हे कळलंच नाही आहे, हे तुमच्या लक्षात येतं. सो म्हणून मला असं वाटतं की हा सिनेमा त्या दृष्टीनं सुद्धा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कॉपी पेस्ट तर आहेच हे दोन, पण ह्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ही फिल्म आहे ना, ही म्हणजे ऑडियन्स ग्रो करणारी फिल्म आहे. ही इतकी वेगळी फिल्म आहे. म्हणजे एक तर काय होतं, एक कॅटेगरी असते ज्याला आपण डायरेक्ट आर्ट फिल्म म्हणून नाव देऊन टाकतो, एक कॅटेगरी असते ज्याला आपण डायरेक्ट कमर्शियल फिल्म म्हणून नाव देऊन टाकतो. पण ऑडियन्स ग्रो करणाऱ्या ज्या फिल्म्स असतात ना, त्या दोन्हीचं बरोबर सुवर्णमध्य साधून केलेल्या फिल्म्स असतात. तर ही तशी फिल्म आहे की ही वेगळी पण आहे, पण ही तितकीच कमर्शियल फिल्म आहे. त्यामुळे अशा काहीतरी वेगळ्या प्रकारची फिल्म आपण करतोय, त्याच्यात
कसा प्रकारचा सेन्स ठेवून काम करायचं हे पहिले तर आम्हाला परेश सरांनी 1 महिना वर्कशॉप घेऊन शिकवलं. मराठी फिल्म याचे वर्कशॉप होणं ही खूप मोठी गोष्ट वाटते मला, आणि ह्या लेवलला काम मराठीत झालंच पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे परेश सरांना त्याच्यासाठी खरंच सॅल्यूट आहे त्यांच्या. आणि ते म्हणजे काय म्हणू, इतके क्लिअर आहेत, पण तरीही आमच्यासारख्या म्हणजे लहान ॲक्टर्सना, वयाने लहान आहेत, एक्सपिरियन्स त्यांच्याहून खूपच कमी आहे, तरी ते आमचं म्हणणं ऐकून घेतात. त्यांना ते पटलं तर तसे ते चेंजेस करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. ह्याच्यासाठी माणूस म्हणून खूप मोठं असावं लागतं, आणि जे परेश सर आहेत आणि त्यांनी ते आम्हाला शिकवलं आहे की त्या लेवलला जाऊनसुद्धा ह्या लेवलला काम करायचं. सो ओव्हरऑल एक्सपिरियन्स तर खूप कमाल होताच. आणि मुळात स्क्रिप्ट इतकी तगडी होती ना की आम्हाला म्हणजे ॲक्टर्सना जेव्हा भीती वाटायला लागते की आता काय इम्प्रोवाईज करायचं, तेव्हा समजायचं की स्क्रिप्ट खूप छान आहे, की ह्याच्यात काय इम्प्रोवाईज करायचं. म्हणजे आम्ही तिकडे जाऊन फक्त जॉग्रफीच्या हिशोबाने जे इम्प्रोवाईज करू शकलो आहे इतकेच इम्प्रोवायझेशन केलेत. 1 महिना आम्ही तालमी करून ते इतकं पक्क झालं होतं की तिकडे जाऊन फक्त आम्हाला छू एवढं बोलायची देर होती. सो तिकडे जाऊन ते आम्ही केलं आणि होपफुली ते खूप छान दिसेल. हे पाहण्याची उत्सुकता तर आम्हाला खूप आहे, पण आता हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की काय किस्से घडलेत सेटवरती. आणि आता हे सांगूच नका की तुम्ही तिघं एकत्र आहात आणि किस्सेच नाही घडलेत, शक्यच नाही, हो की नाही प्रणव? हां. सो आणि आता या क्वेश्चनची आन्सरची सुरुवात मी तुझ्यापासून करते. किस्से म्हणजे एकतर आम्ही कुडाळमध्ये वगैरे शूट करत होतो आणि तिकडे मध्येच पाऊस पडायचा. ऑक्टोबरच्या महिन्यात पाऊस पडायचा आणि सगळी धांदल उडायची. मग आम्हाला शूट करताना फुल पेस लावायला लागायचा. इकडून तिकडे धावपळ, इकडे तिकडे धावपळ, आणि त्याच्यात काही गोंधळ व्हायचा. जसं म्हणजे ते अगदी प्रासंगिक गोष्टी होत्या. आणि कधी कधी असं व्हायचं, माझा एक प्रशांत सरांबरोबर वगैरे जेव्हा सगळे सीन वगैरे असायचे किंवा काय असे, तर तेव्हा सगळे लोक हे प्रशांत सरांकडे बघत असायचे. तर एकदा माझं असं झालं होतं की मी प्रशांत सरांना बघत बघत मी रमलो आणि मी वाक्यच घेतलं नाही रे पुढचं. आणि मी हे एका शॉटमध्ये झालं. एका शॉटमध्ये तर मी हसलोय. मी कधीच हसत नाही, मला येतच नाही हसू. ना स्टेजवर कोणी काय माती खाल्ली असेल किंवा फिल्ममध्ये पण मला हसूच येत नाही. पण प्रशांत सरांसमोर आम्ही मागे, अरे माईकवाले आम्हाला सांगायचे अरे हसू नका जोरजोरात, माईकमध्ये ऐकू येतं. पण थांबवायचं कसं ते सांगा ना. तर लगेच सांग लगेच. गीतांजली ताईचा एक सिक्वेन्स होता. आता तो काय हे मी नाही सांगू शकत, पण तो खूप फनी सिक्वेन्स होता आणि थोडासा सिरियस होता. म्हणजे त्याच्यावरती लोक हसणार आहेत, आम्ही हसणं अर्थात एक्सपेक्टेड नव्हतं. तर ती काहीतरी करत असते आणि आम्ही तिला थांबवत असतो आणि तिने अचानक एक काहीतरी इम्प्रोवाईज केलं आणि आम्ही सगळे असे प्रॉपर खूप सिन्सिअर आणि कॅरेक्टरमध्ये होतो आणि तिने अचानक काहीतरी एक गोष्ट इम्प्रोवाईज केली आणि ती एवढी फनी होती की मी तिकडे नुसतं माझं असं एवढंच झालं. म्हणजे माझा आवाज पण नाही आला, पण मी व्यवस्थित हसले होते. आणि नंतर तो शॉट ओके झाला आणि खूप घाईघाई होती. मग मला असं झालं आता काय करूया, शॉट ओके केला यांनी. मग मी असं खूप हळूच साईडला जाऊन आमच्या असोसिएट डिरेक्टरला सांगितलं एकदम हळूच की मी दादा बहुतेक मी थोडीशी हसली असं मला वाटतं आहे, तर तू एकदा चेक कर. मग त्यांनी नशिबाने परत रिटेक घेतला. पण कोणाला कळलं नाही की माझ्यामुळे रिटेक झाला आहे, ते आता कळलं, पण ठीक आहे. मी खरं सांगू का, याच्यामध्ये ना खूप गमतीशीर लोक आहेत. जसं की आनंद इंगळे असेल किंवा वैभवदादा असेल, तर हे लोक सेटवर असताना आम्ही डायलॉग्स कमी आणि हसलोच जास्त आहोत. सो असे तर खूपच किस्से आहेत. आपण ऑलमोस्ट प्रत्येक कट नंतर हो हसलोच होतो. हो 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 अजिबात नाही. आणि खूप खूप मजा. म्हणजे मी खरं त्यातला त्यात एक किस्सा सांगतो वेगळा. आता यांनी याच्यातलं सांगितलं, पण ना आमच्याकडे ना गणेश मयेकर नावाचा एक आर्टिस्ट आहे जो कमालीचा एक वेगळीच एक ते रसायन आहे. तो पोस्टात कामाला आहे, त्याच्यामुळे त्याला दुपारी झोपावंसं वाटतं.
त्याला खूप वेळ शूटिंग होत नाही. त्याचं काम 4:30 वाजता संपतं. तर 4:30च्या नंतर जर तुम्ही शॉट लावला तर त्याचे खूप सारे रिटेक्स होतात, कारण त्याला वाक्यच आठवत नसतात. म्हणजे तो हळूहळू हा तर बस झालं असं ह्या नोटला असतो. तर मी वैभव दादा आणि नाही गणेश दादा आम्ही येत होतो कुडाळवरनं मुंबईला. सो येत असताना आहे ना आम्ही फ्लाईटमध्ये होतो. तर फ्लाईटमध्ये ते आपल्याला ते कुचकी की पेटी बांधे वगैरे ते सगळं म्हणजे ते आता बेल्ट लावायला लावतात. तर ते आम्ही लावलं होतं आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे आता स्टेबल झालं आहे प्लेन तर फ्लाईट, तर तुम्ही ते उघडू शकतात म्हणून. तर वैभवदत्त त्या बाजूला बसला होता. वैभवदत्त तिकडनं उठून आमच्या इथे बाजूला येऊन बसले. या 3 सीट्स असतात ना त्याच्यामध्ये. तर ह्याने विचारलं गणेशदादाने की अरे तू बेल्ट काढला? तर तो म्हणाला मग मी कसा येऊ इकडे? बेल्ट सगळं खुर्ची घेऊन येणार आणि बसणार का इकडे? आणि तो म्हणजे त्याचे किस्से खूप. अरे ते पण त्यावेळेला ते जे घडलं ना म्हणजे ते असतं ना त्या गोष्टी. आता तू हसलीस आणि आवाज नाही आला, हाही किस्सा नव्हता, पण आम्ही हसलो ना त्याच्यावर. तो तर तर गेला. मी का म्हटलं मगाशी की हा मला खूप शिकवत असतो त्याच्यामुळे त्याला माझी खेचायला खूप तर नाही असं नाही, पण मी सांगते त्यावेळेस ते घडलेले अशा त्या गोष्टी असतात ना, तर त्याच्यात खूप मजा यायची. गणेश दादा तर आम्हाला एवढं हसवलं ना त्याने, बाप रे बाप. मग काय काय किस्से त्याचं ते तर सांगू शकत नाही, पण खूप गमतीशीर होते. हां पण फार मजा. आणि त्याचे डायलॉग्स आणि तो साधं वाक्य सुद्धा इतकं मस्त घ्यायचं की खूपच मजा यायची. सो तसे खूप किस्से आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि मला स्वतःला खूप मजा आली तुम्हा तिघांसोबत गप्पा मारून. आणि थँक्यू. आणि तुम्हा तिघांनाही आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीला सुद्धा प्लॅनेट मराठीकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि थँक्यू सो मच. थँक्यू.